पहाटची वेळ. भरधाव वेगानं सिद्धेश्वर एक्सप्रेस धावत होती. एसीचा डब्बा असल्यामुळं अभय कुमार जैन हे सोलापूरमधील मोठे सोन्याचे व्यापारी. डब्बा एसी आणि सुरक्षित म्हणून त्यांनी आपल्याकडील बॅग शिटाखाली ठेवली. एसी असल्यामुळे त्यांना डुलकी लागली आणि जेव्हा जाग आली तेव्हा त्यांचा थरकाप उडाला. एक डुलकी त्यांना 5.5 कोटींना पडली होती. सोलापूर कल्याण रेल्वे मार्गावर प्रवासादरम्यान असं काय घडलं की एका सोन्या चांदीचे व्यापारी असलेले जैन यांना तब्बल 5.5 कोटींना चुना लागला. कारण त्यांची बॅग होती 5.5 कोटी रुपयांची. ती कशी काय हेच आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी साहेबराव ठाकरे आणि आपण पाहताय वेगवान मराठी. तुम्ही या स्टोरीमध्ये हरवून जाण्याच्या अगोदर एक विनंती आहे की आपण वेगवान मराठी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सगळ्यात अगोदर वेगवान मराठीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्यापारी अभय कुमार जैन वय वर्ष 60 हे 6 डिसेंबर रोजी आपल्या व्यवसायाच्या कामासाठी सोलापूर येथे गेले होते. काम आटोपल्यानंतर ते परत मुंबईला येण्यासाठी सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या एसी कोचिंगमधून प्रवास करत होते. जैन यांनी सुमारे 5.5 कोटी रुपये किमतीचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने एका मोठ्या बॅगमध्ये सुरक्षित ठेवले होते. ही बॅग त्यांनी सीटाखाली लॉक केली होती. त्यांना वाटलं बॅग सीटाखाली लॉक केलेली आहे, आपला प्रवास सुखरूप आहे, सुरक्षित आहे. प्रवास करत असताना त्यांना झोप लागली. पहाटे जाग आल्यानंतर जैन यांनी आपली बॅग जागेवर आहे की नाही हे तपासलं. मात्र त्यांना बॅग जागेवरून गायब झाल्याचं दिसून आलं. सोलापूर कल्याण प्रवासादरम्यान सिद्धेश्वर एक्सप्रेस वेगानं धावतच होती. जैन यांनी तातडीनं रेल्वेचे कर्मचारी आणि तिकीट तपासनीस यांना माहिती दिली. ट्रेन कल्याण स्टेशनावर थांबल्यावर त्यांनी कल्याण रेल्वे मार्ग पोलीस ठाणं गाठून तिथं आपली तक्रार दाखल केली. कल्याण रेल्वे पोलिसांनी जैन यांच्या तक्रारीवरून तातडीनं चोरीचा गुन्हा नोंदवला. चोरी झालेल्या दागिन्यांची मोठी किंमत पाहता या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी प्रथम स्थान दिलं. हा गुन्ह्याचा छडा कसा लागेल यासाठी पोलीस विशेष पथकं तयार करण्यात आली. ही पथकं सोलापूर, पुणे, दौंड आणि कल्याण या प्रमुख स्टेशनावरील CCTV फुटेज तपासत आहेत. सोन्याची किंमत आणि चोरीची पद्धत पाहता हे काम काही साध्यासुध्या भुरट्या चोराचं नसून हे हाय प्रोफाईल चोरट्यांच्या टोळीचं काम असू शकतं असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. परंतु एक झोपेची डुलकी एवढी मोठी किंमत मोजावी लागू शकतं हे जैन यांना कधीच वाटलं नाही. मात्र आपल्याला ह्या घटनेवरून एक लक्षात येतं की आपल्याला जर एवढी मोठी सोन्याची रक्कम बाळगायची असेल तर आपण सावध राहिलेलं बरं. एवढी रक्कम लंपास करणं ही अगोदरपासून पाळत असेल का हाही या स्टोरी मागचा विषय आहे. जर एवढी मोठी रक्कम जर प्रवासातून घेऊन जात असाल तर आपण सावध असायला पाहिजेत. या मताशी आपण जर सहमत असाल तर एक लाईक करा. नवीन आणि खरी स्टोरीचे व्हिडिओ जर हवे असतील तर वेगवान मराठीला सबस्क्राईब करा, म्हणजे आमचा व्हिडिओ तुमच्याकडं सगळ्यांच्या अगोदर येईल.